नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधी महत्त्वाचा एकूणच सुधारित जो GR आहे तो GR आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या घडीला दिनांक 3 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित सुधारित असा शासन GR जो आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी मंडळी तुमच्या समोर या ठिकाणी आत्ताच अपडेट झालेला हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत बघा दिनांक 3 जुलै 2024। बघा प्रस्तावना काय आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका या ठिकाणी मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28/6/2024 रोजीच्या या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास शासन निर्णय दिनांक 28/6/2024 अन्वये मान्यता देखील देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब या ठिकाणी विचाराधीन होती। त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक 2/7/2024 रोजी बघा कालच्या घडीला ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक 28/6/2024 रोजीच्या या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बघा शासन निर्णय काय आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2024 मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। बघा, हा जो GR आहे तो सुधारित GR आहे। जास्तीत जास्त हा GR किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कोणकोणते सुधारित या ठिकाणी या योजनेबद्दल सुधारणा करण्यात आलेला आहे त्याची इत्युंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे। बघा, या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यातील अगोदर 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी अगोदर या ठिकाणी 28/6/2024 रोजी नमूद करण्यात आले होते, परंतु यामध्ये या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आलेला आहे। बघा, 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे शासन निर्णय या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेले आहे। बघा, एकूणच हा GR आल्यानंतरच आपल्याला ही सर्व माहिती या ठिकाणी खरी आहे असे आढळून आलेलं आहे। त्यामुळे GR पूर्णपणे पहा किंवा वाचा, त्यानंतरच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा। बघा, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये दुरुस्तीच मी या ठिकाणी वाचणार आहे। दोनही कॉलम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, या ठिकाणी बघा या अगोदर बघा 28 तारखेला राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला याच्यामध्ये पुन्हा एकदा त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला देखील ॲड केलेला आहे। बघा, त्यानंतर बघा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अगोदर 21 वर्ष ते 60 वर्ष होतं, परंतु कालच्या घडीला 21 वर्ष ते 65 वर्ष या ठिकाणी लाभार्थ्यांची पात्रता या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे वयामध्ये। बघा, अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी नियमित कायम कर्मचारी म्हणून या ठिकाणी सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले जे बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। बघा, एकूणच कशा पद्धतीने अपात्रतेमध्ये कोणकोणांना ॲड करण्यात आलेला आहे।
बघा पुढे, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा जर 1,500 किंवा त्यापेक्षा जर जास्त रक्कम घेत असेल किंवा त्याचा लाभ घेत असेल तर अशाही महिला या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. बघा पुढे, बघा या ठिकाणी अनुक्रमाणिका 7 येथील अपात्रतेची अट या ठिकाणी वगळण्यात येत आहे. बघा या अगोदर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ते या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे नवीन शासन निर्णयानुसार. बघा या सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रामध्ये देखील मोठा असा बदल केलेला आहे. हा सुधारित शासन GR मी या ठिकाणी वाचत आहे. बघा, एकूणच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, दुसरं मतदार ओळखपत्र, तिसरा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, चौथा जन्म दाखला किंवा या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. बघा डोमेसाईलला कशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे आजच्या या GR नुसार. बघा पुढे, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी यांनी प्राधिकारी यांनी दिलेला जो कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आहे तो वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि याला जोडून सुधारित जो GR आहे तो पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देखील देण्यात आलेला आहे. या अगोदर अशी अटी शर्ती नव्हत्या की 2.5 लाखाच्या आतलं तुम्हाला तहसीलचं उत्पन्न दाखला लागणार होतं, परंतु या सुधारित शासन निर्णयानुसार या ठिकाणी 2.5 लाखाच्या आतला उत्पन्न जरी नसला तरी चालणार आहे. केवळ केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा पुढे, या ठिकाणी समिती, जिल्हास्तर समिती, पदनाम समितीमधील पदनाम देखील तुम्ही पाहू शकता. प्रत्येक मुद्दा मी या ठिकाणी वाचणार नाही. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला हायलाईट करणार आहे. बघा तालुकास्तर समिती कशा पद्धतीने निवडण्यात आलेला आहे. या योजनेची अंमलबजावणीची कालमर्यादा काय असणार आहे तेही या ठिकाणी आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा. बघा, उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. बघा, सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज या ठिकाणी करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे. बघा, जर ती महिला ऑगस्टमध्ये जरी तिनं या ठिकाणी फॉर्म भरली लाभार्थी महिला, तरी तिला या ठिकाणी योजनेचा लाभ तिला 1 जुलैपासून 1,500 रुपये या ठिकाणी तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. बघा, प्रोत्साहन भत्ता जे आहे काय आहे. बघा, सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येईल. बघा, या ठिकाणी परती म्हणजे पात्र लाभार्थी पाहून या ठिकाणी ₹50 याप्रमाणे अंगणवाडी सेविका ताईंना या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता देखील देण्यात येणार आहे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर. बघा, सदर शासन निर्णय दिनांक 2/7/2024 रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित या ठिकाणी करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. संकेतांक देखील तुम्ही पाहू शकता. आणि हा जो शासन निर्णय आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, डॉक्टर अनुप कुमार यादव, सचिव महाराष्ट्र शासन, प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधी ही सुधारणा केलेले जो GR आहे तो एकूणच आजच्या घडीला म्हणजे दिनांक 3 जुलै 2024 रोजी
पडलेला हा शासन निर्णयामध्ये दुरुस्ती केलेला हा जी आर आहे तो या ठिकाणी संपूर्णपणे आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। एकूणच 28 तारखेला एकूणच या निर्णयामध्ये काय बदल होते व आत्ताच्या या 3 तारखेच्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवरती दुरुस्ती करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। त्यामुळे ही अपडेट खरी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व तळागाळातील महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळावा हाच आमचा एकमेव उद्देश आहे। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।